फलंदाजांनी हे दिलाय तिकडे त्यांना हात करा. पहिला चेंडू अव्वंतर आला, व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. पहिली धाव ही अव्वंतरच्या सहाय्यानं धावफलकामध्ये ऍड केली जाते. एक धाव आली आहे धावफलकावरती आपण पाहत आहे. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रज्योत. P1चं पहिलं षटक आहे, प्रज्योत कडे दिलाय. प्रज्योत आता गोलंदाजीसाठी आहे. या टीमला लीड करत असताना समीर शिंदे आपल्याला पाहायला मिळेल, टीमचा कॅप्टन. दोन्ही टीम आपण पाहताय इथून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अव्वंतर फेकला होता. नवीन बॉल आहे, ग्रिप करणं थोडं कठीण आहे. कदाचित थोडासा हातातून निसटला देखील असावा. व्हाईट बॉल आला, त्यानंतर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी हलक्या हाताने कट केलाय. फ्लाइंग स्लिपला बीट करत चेंडू चाललाय. थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. शंकर पारधी त्याच्या साथीनं आपण पाहताय. सुधीर ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील पवार SS टायगर टीमचे पुरस्कर्ते, त्यांनी ही टीम पुरस्कृत केले. त्यांच्या टीमचे कॅप्टन तानाजी कडू गतवर्षी रनर अप राहिले होते. आणि खऱ्या अर्थानं आता ही मॅच मैदानाच्या आतमध्ये ना गतवर्षीचा चॅम्पियन आणि रनर अप या दोघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त मॅच. फुलटॉस बॉल, मिस टायमिंग हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला मोठा चेस आहे, झेल ड्रॉप झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. वेगानं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा. डेंजर एंड झोन कडे होता सुधीर, परंतु सहजरित्या पोहोचलाय. चपलाही दाखवले त्यानं मैदानावरती. वेगानं धावा कंप्लीट करत असताना सुधीर पवार आणि त्याच्या साथीनं शंकर पारधी. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 7 धावा. इथे फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. शंकर पारधीचा वार आलाय. षटकार. मिळतील 6 धावा. सुधीर साठी कॅश प्राइज आहे. संघाचे पुरस्कर्ते स्वप्नीलजी पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल. पुनश्च एकदा फुलटॉस इनफिल्डला क्लिअर केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चेंडू पाठवलाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. षटकारानंतरचा चौकार मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गुंडगेगावचा ब्रँड आहे. आपण पाहताय शंकर पारधी. सातत्यानं चर्चा राहिली या खेळाडूची. आपल्या घरोली मैदानावरती, आपल्या प्रीमियर लीग मध्ये, गावच्या प्रीमियर लीग मध्ये संपूर्ण गाव ही स्पर्धा पाहतोय आणि या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग चालू आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय प्रज्योतचा हा चेंडू कमी गतीनं बॅक ऑफ द हँड, कमी गतीनं परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. प्रत्युत्तर नाहीये फलंदाजाकडे. डॉट बॉल आला. डॉट बॉलने इथे धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 17 धावा. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच साठी आमचे ऑफिशियल आपण पाहताय आमचे अविनाशजी टेंबे सर, जे मैन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच आमचे प्रणय आपल्याला पाहायला मिळतात. चांगली मेहनत या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी खऱ्या अर्थानं भरपूर सारी मेहनत या आयोजकांच्या माध्यमातून घेतली गेली. त्या सर्व आयोजकांचं पुनश्च एकदा आपण स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. त्यांचा आभार या ठिकाणी आपण व्यक्त करूया. कारण की मेहनतीशिवाय स्पर्धा नाही. कुठलीही स्पर्धा म्हटली की मेहनत आलीच. आणि ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांची केलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीनं आज खऱ्या अर्थानं यश देखील आलंय. गेले कित्येक दिवस रात्र स्पर्धक ठेवणाऱ्या आयोजकांना झोप नसते. या स्पर्धेचं स्वरूप कसे असेल, या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे खेळलं जाईल, या स्पर्धेमध्ये स्वप्नीलजी पवार यांच्याकडून टीम ओनर आहेत, त्यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी दोन्ही फलंदाजांना
दोन्ही फलंदाज म्हणता येणार नाही, संपूर्ण टीमला षटकार हॅट्रिकसाठी 500चं कॅश प्राइज. दरम्यान आपण या ठिकाणी सुधीरचा हा फटका पाहतोय. सुधीर एक चांगला फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं गोलंदाज देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा आहे. त्यानं ओळखलं या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय इनफिल्डला आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉट थर्डमॅनला, आणि अगदी जागा बनवून हा फटका त्याने सजवला. थर्डमॅन मधून हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर आता टीमचा कॅप्टन आपल्याला समीर शिंदे पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर मध्ये, मागच्या मॅच मध्ये पहिलं षटक टाकलं होतं, या मॅच मध्ये सेकंड ओव्हर मध्ये आला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. पुनश्च एकदा स्क्विप करायचा होता, स्वतःवरती नाराज आहे, फटका एक्झिक्यूट करायचा होता, व्यवस्थित टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज देखील नाराज आहे, कारण की त्याला देखील माहिती होता हा चेंडू जर पुढे सरकला असता तर कदाचित इथून सुधीरची विकेट देखील मिळाली असती. दोन्हीही फलंदाज गोलंदाज जर पाहायला गेले ना तर एकमेकांचा खेळ ओळखतात आणि त्यांना माहिती आहे कशा प्रकारे एकमेकाच्या समोर खेळ करायचा आहे. आणि या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही प्रीमियर लीग आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. आमचे साथी मनीष मोरे, मगाशी त्यांनी एक प्रश्न केला होता पण चेतन सरांना ते प्रश्न समजला नाही, त्यांना प्रत्युत्तर केलं नाही. तर पुनश्च एकदा त्यांना मी विचारेन की ज्या वेळी आपल्याला असे काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही जरूर विचारा, कारण की त्यांनी तो प्रश्न चांगला विचारला होता. एक खेळाडू होता, खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस पासून दूर होता, कदाचित कमी वेळ क्रिकेट खेळतो, तर त्यांना असं एक समोर यंगस्टर गोलंदाजाला वाटलं होतं की याच्या समोर मी गोलंदाजी थोडी चांगली होईल माझी, परंतु शेवटीला एक्सपिरियन्स, अनुभव तो अनुभव असतो. आणि असाच प्रश्न त्यांनी विचारला होता. मित्रांनो, क्रिकेट तुम्ही कधीही खेळा पण जो अनुभव आहे ना तो तुमच्या कामी येतो. हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं एक टप्प्या अखेर सीमा पार, शंकर पारदीचा वार, चौकार. या चौकारानं धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात त्या 26 धावा. बघा एक एक्सपिरियन्स खेळाडू काय करू शकतो मैदानामध्ये, त्यावेळी ते दाखवून दिलं. आणि ते फलंदाज मला असं वाटतंय बाळा भोईर, ते आपल्याला पाहायला मिळत होते. चांगली बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. इन्फॉर्म आहेत. जाऊया मॅच कडे. समीर शिंदे पुनश्च एकदा. इथे चुकी झाली आहे, एस्टनच्या मागे पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला, डीप करत होता चेंडू, पकडणं थोडं कठीण होतं. एसटी रक्षक थोडं मागे होते, असं वाटलं होतं वेगवान चेंडू येईल, परंतु चेंडू थांबून आला आणि थोडासा पुढ्यात पडला. कठीण देखील असतं, एस्टनच्या मागे फिल्डिंग करणं सोपं नाहीये, फार कठीण आहे. ज्यावेळी बॅटवरती चेंडू ब्रश होतो ना अगदी वेगानं, गोलंदाजाचा वेग देखील असतो, फलंदाजाच्या बॅटचा देखील वेग असतो, त्या फोर्सनं चेंडू मागे येत असतो आणि तिथे मात्र फिल्डिंग करत असताना थोडीशी धांदल उडतीये. दरम्यान झेल ड्रॉप झालाय, कोणतीही धाव मिळणार नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू, बॅक टू द बॉलर, अप्रतिम क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कमबॅक करत असताना समीर शिंदे. ओळखी कमबॅक तर होणारच, प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन आहे, त्याच्यावरती जबाबदारी आहे, खेळ त्याला करायचंय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला पिकअप शॉट, जसा बॅट वरती आला टक असा साऊंड आला, चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. शंकर पारधी भन्नाट टच मध्ये. समजाई क्रिकेट गुंडगे टीम कडनं खेळत असताना सातत्यानं सलामीची धुरा सांभाळतो, त्याला माहिती आहे जे रिस्ट्रिक्शन असणारं षटक असतं त्याच्यामध्ये कसं खेळायचं असतं. तो खेळ त्याला अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक्सपिरियन्स देखील आहे क्रिकेटचा. कॅप्टन एक्सपिरियन्स आहे. तानाजी कडू बरेचसे कान मंत्र देऊन मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. अजूनही आपण पाहते, बॉल द्या, बॉल मैदानामध्ये चेंडू द्या. जुना हवाय की नवीन? दोन षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 32.
SS टायगर, आपला डगआउट सोडून आपण कुठेही जाऊ नका, अन्यथा आयोजक आपल्याला पॅनलाइज करतील. कॅप्टन, आपण जर का आता डगआउट सोडला, आयोजक आम्हाला सांगतायत आपल्याला लगेच 2 धावसंख्येची पेनल्टी असेल. चला स्पीडअप करा. प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनचं लक्ष सगळीकडे असतं, मैदानामध्ये देखील आहे, बाहेर देखील आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 32. चला स्पीडअप करा. दोन्ही टीम आणखीन आपल्याला मॅचेस खेळवायचे, 4 षटकांच्या मॅचेस खेळवायचे, त्यासाठी आपल्याला वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. सातत्यानं फिल्डिंग मध्ये चेंजेस हे आपल्याला पाहायला मिळतात, कारण की फलंदाजी तेवढी ताकदीची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुनश्च एकदा तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलाय. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती, हा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. सेकंड अटॅम्प मध्ये प्रज्योतने झेल कॅरी केला. या मॅच मधली सर्वात महत्वाची झेल. सुधीर हॅज टू द डिपार्ट. विकेट क्रमांक पहिली SS टायगर या टीमची. सुधीर इथून बाद झाला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती स्लॅश करायचा होता, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. अगदी वरती गेला, उंची जास्त मिळाली, फ्लाइट थोडी कमी मिळाली आणि तिथून मात्र प्रज्योतने झेल कॅरी केला. प्रज्योत ज्यावेळी अगदी बघा सुधीर स्ट्रायकिंग एंडवरती गेला ना, त्याच वेळी प्रज्योतने आपला फिल्डिंगचा स्टँड चेंज केला. लॉंग लेग मध्ये जाऊन उभा राहिला. त्याला माहिती आहे तिथे सुधीरचा स्ट्रॉंग झोन आहे, एखादा फटका तो तिथे खेळेल आणि अगदी त्याच्याच हातामध्ये झेल आला. टीमचा कॅप्टन देखील हुशार आहे समीर शिंदे. त्यानं खऱ्या अर्थाने फिल्डिंगची व्यूहरचना मैदानामध्ये केली होती. अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. टीमचा कॅप्टन तानाजी कडू ऑन साइडला. हा फटका बैठक शॉट, परंतु अगदी डीप मध्ये त्या ठिकाणी टीमचा कॅप्टन पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग, एकच धाव पाहायला मिळेल. 40+50+च्या मॅच मध्ये तानाजी कडू काय अप्रतिम बॅटिंग केली होती, आपल्या टीमला फायनल मारून दिली होती. परंतु त्याचा एक सांगतो, तुमच्याच गावामधील या गुंडगे गावातील अगदी 40+50+चे दीपक मोरे यांना विसरून जमणार नाही, कारण की फायनलच्या मॅच मध्ये त्यांनी टाकलेलं मेडन षटक, विकेट मेडन षटक, एका षटकामध्ये 4 विकेट मेडन षटक, अप्रतिम गोलंदाजी. आणि त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती गुंडगे टीमनं प्रथम क्रमांक पटकावला होता. यावेळी आउटसाइड लेग स्टंप, पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. अव्वंतर धाव आले, अव्वंतर धाबेनं धावफलक जाऊन पोहोचलाय. आपण पाहताय 34 धावा. आमच्या साथी स्कोरर महेशजी तोडणे सर आमच्या साथीनं जोडले गेले. कॅच प्राइज लागलं होतं, परंतु झेल सुटला. नाना कांबळे यांच्याकडून कॅच प्राइज आहे. या गोलंदाजानं कोणत्याही स्वरूपामध्ये विकेट जर मिळवली तर त्याच्यासाठी नाना कांबळे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅच प्राइज. चान्स बनला होता, मोठी विकेट होती. शंकर पारदीला इथून परतावं लागलं असतं, टॉपेस लागली होती, परंतु जर पाहायला गेलं ना तर झेल ड्रॉप झाला. हा झेल फार महत्वाचा होता. धावांचा आलेख तुम्हाला कमी करायचा होता, तर ही विकेट महत्वाची होती. सुधीर बाद तानाजी कडू यांची विकेट घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट आले का? अप्रतिम एफर्ट्स, स्टँडर्ड दाखवत असताना फिल्डिंग मधला प्रज्योत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाडा फिल्डिंग, एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. हा अगदी उडी मारून झेप घेत आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. स्वतः फलंदाज देखील त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने इथे टाळ्या वाजवतात, अप्रिशिएट करतायत त्यांना, कारण की फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्या टीमचा हा खेळाडू आहे. आज जरी आपण प्रतिस्पर्धी असलो तरी देखील आपल्याला एकाच टीम मधनं एकाच गावाचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि हे करणं देखील फार गरजेचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हॅमर केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. शंकर पारदीच्या बाट मधून आलाय. झेल सुटल्यानंतर जखमेवरती मीठ चोळणारा हा षटकार. आणि नाराजगी व्यक्त करतायत किप्पर पाठीमागे, कारण की त्यांनी कॉल केला होता की मला झेल घ्यायचंय, मी हा झेल घेईल, परंतु तो झेल सुटला. क्रिकेट आहे, बऱ्याचशा घडामोडी होत राहतात. धावा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचले 42 धावा धावफलकावरती. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना
पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेचायचा होता. अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय. काऊ कॉर्नर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथून मिळेल. छोटा गोलंदाज आहे परंतु कामगिरी फार मोठी आहे. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. आमचे प्रणय सर आम्हाला सांगतायत षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या एक बाद 43-43. फॉर्च्यून इव्हेंट्स .in माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केलं जात आहे. त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. क्वालिटी आणि क्लिअरिटी सातत्यानं चर्चेत राहिली या वाहिनीची. या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण रायगडामध्ये जिथे जिथे मोठ्या मॅचेस होतात, जिथे जिथे नामांकित मॅचेस होतात, तिथे तिथे आपल्याला फॉर्च्यून इव्हेंट्स .in संपूर्ण टीम पाहायला मिळते. आणि तीच आता मात्र गुंडगे प्रीमियर लीग कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे दोन्ही ऑफिशियल या स्पर्धेसाठी आपण पाहताय. आमचे अविनाशजी टेंबे सर, त्यानंतर तरुण डे सर, त्यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे या स्पर्धेमध्ये. ऑफिशियलची भूमिका त्यांची देखील आपण पाहताय. नाना कांबळे यांच्याकडून या गोलंदाजानं जर का तानाजी कडू यांची विकेट मिळवली तर 200 रुपयाचे कॅश प्राइज. नाना कांबळे तानाजी कडूंच्या विकेटवरती टपून बसलेले दिसतोय. हे टपून दिसण्यासारखं नाही सर. हे कशासाठी लागलं गेलंय, तानाजी कडू एक्सपिरियन्स वाला खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं. त्यांच्या समोर युवा गोलंदाज आहेत ना, त्यांची विकेट मिळवल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढेल, ह्यासाठी हे कॅश प्राइज आहे. चांगला चेंडू, जोर कसा अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. यस, इट्स आउट. बिग विकेट. शंकर पारधी हॅज टू द डिपार्ट. विकेट क्रमांक 2 SS टायगर या टीमचे अतुलजी नवले यांच्याकडून या गोलंदाजासाठी या विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. आता नाना कांबळे देखील कॅश प्राइज लावतील, कारण की माहिती आहे हे एक्सपिरियन्स येणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी आपल्या समोर एखादा मोठा खेळाडू ज्यावेळी खेळत असतो आणि त्याची विकेट ज्यावेळी आपल्याला मिळते त्यावेळी आपलं एक्सपिरियन्स वाढतं, आपल्यातली गुणवत्ता वाढत असते, आपलं कॉन्फिडन्स वाढत असतो आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने कॅश प्राइज असतं. आणि हे साहेबांच्या माध्यमातून लागलं गेलं. शंकर पारधी चांगली बॅटिंग करत होते परंतु शेवटच्या षटकाच्या अगदी पहिल्या चेंडूवरती ते बाद झालेत. हे षटक मध्ये डिसायडर षटक आहे. या षटकाचा जर विचार करायला गेला तर सातत्यानं आक्रमण झालं. या षटकामध्ये धावा गोळा करण्याचा मानस फलंदाजाचं राहिलाय परंतु पहिल्या चेंडूवरती सेट फलंदाज शंकर पारधी, ज्याला चेंडू फुटबॉल इतका दिसत होता, त्याला बाद केलाय गोलंदाज बंड्या. धावा धावफलकावरती 43. फिरून मारण्याचा प्रयत्न इथे मात्र सहजरित्या एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. तानाजी कडू यांना स्ट्राईक हवी आहे. 44 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांवरती आक्रमण, त्यानंतर अगदी आपण पाहतोय कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी, आता चांगला कमबॅक आपल्या टीमला करून देत असताना शेवटच्या षटकामध्ये बंड्या आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे तुम्ही पाहताय SS टायगर, दुसरीकडे तुम्ही पाहताय एकविरा ब्लास्ट. दोन्ही बलाढ्य टीम आपल्याला एकमेकांच्या अगेन्स्ट पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंचांकडे अपील दाद मागितली जाते परंतु पंच सांगतायत हा अगदी फेअर डिलिव्हरी आहे, हा डॉट बॉल आहे. पाहत राहिला चेंडूकडे, वाट पाहिली, असं वाटलं होतं अतिरिक्त बाहेरून जाईल परंतु नाही. गोलंदाज हुशार आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग केला, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळालं. यंगस्टर आहे, आपल्यातली गुणवत्ता दाखवतो एक्सपिरियन्सच्या समोर. तानाजी कडू मॅच आठवावी लागेल. 40+ ची जे षटकार लगावले होते. ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या फटक्यासाठी तैनात केला. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव थांबवावं लागेल. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आरू 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये AK वॉरियर्स, AK फायर्स आणि आरू 11. AK फायर्स आणि आरू 11 दोन्ही टीमचे कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. टॉस साठी लगेच यायचं.
विशालजी पवार साहेबांकडनं तानाजी कडू यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु तानाजी कडू आता नॉन स्ट्राईक एंड वरती या षटकातील चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. 4-2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे हे सत्र संपायला हे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 45 धावा धावफलकावरती 2 बाद 45. पाठीमागे फटका, एका हाताने झेल कॅरी केलाय, वाढत झेल. असे झेल पकडले जात नाही तर लपकले जातात. एक हात पुढे केला, हातामध्ये झेल आला, एका हाताने कॅरी केला, विकेट आली. मी बोलताना माईक कसा बंद करू आता, एवढं माहित असतं का? आदर्श मोहिते मॅन ऑफ द सिरीज. एक बॉल बाकी, एक बॉल, शेवटचा बॉल बाकी आहे. आदर्श मोहिते आपण या, आपले शूज या ठिकाणी ठेवलेत व्यासपीठावरती. आणखीन एक सिंगल धाव इथून पाहायला मिळेल. एकच धाव हवी आहे, एकाच धावेवरती समाधान देखील मानलंय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 46 धावा धावफलकावरती बनवायच्यात. काय गोलंदाजी केली आहे बंड्या या गोलंदाजानं. शेवटचं षटक त्याने हाताळलं, त्या शेवटच्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या, त्या अवघ्या 3 विकेट त्यानं मिळवल्या. 2 धावा धावफलकावरती 46, टार्गेट आहे 47 धावसंख्येचं. 47 टू विन. अतुलजी 46 झाले, 47 पाहिजे 4 ओव्हर. अतुलजी नवले साहेबांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे बंड्या या गोलंदाजासाठी. जसे मॅच संपेल आपण या आणि आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. आणि नाना कांबळे यांच्याकडनं देखील 100 आहेत आणि कॅश प्राइज त्यांचं देखील या ठिकाणी आपण पाहताय. मॅच ही समाप्त झाल्यानंतर त्यांचं देखील कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. नेक्स्ट मॅच आपण पाहताय या ठिकाणी आरू 11 आणि AK वॉरियर फायर्स. AK फायर्स आरू 11 दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे मान्यवर या ठिकाणी विशालजी पवार साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आरू 11 आणि AK फायर्स या 2 टीम दरम्यान आपण टॉस करायचंय. या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला फील्डिंग सेट करून घ्या. SS टायगर AK टीमचे सर्व प्लेयर्स आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. आपलं कॅप्टन आपले या ठिकाणी प्रतीक्षा करतायत. AK आणि आरू 11 आपले देखील प्लेयर्स आपण देखील या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. आपले कॅप्टन आपल्याला त्या ठिकाणी बोलवत आहेत. आता दोन्ही टीम स्ट्रॅटर्जी आखतील इथून एकमेकांच्या समयमध्ये खेळायचे, कशा प्रकारचा खेळ राहील या सर्व काही गोष्टींची
आता मात्र इथे सूचना दिली जाईल कॅप्टन माध्यमातून टीम मीटिंग होईल. जाऊया मॅच कडे, जिथे आता येणारे 24 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या 47 यानी की 47 धावा बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी संपन्न झाला. जे काही तुमचं काही निर्णय असेल मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण त्याची अंमलबजावणी करायची आहे. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे आपण पाहताय SS टायगर त्यांच्या विपक्षामध्ये आई एकविरा ब्लास्ट. आई एकविरा टीम आता ब्लास्ट करेल का? समीर शिंदे या टीमचं प्रतिनिधित्व करतायत, कारण की एक मॅच त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं लूज झाली, एक मॅच ते पराजित झालेत आणि त्याची उणीव आणि पहिला विजय या स्पर्धेमधला इथून मिळणार का? आता हे इथून पाहायला मिळेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. चला स्टार्ट करा, ऑफिशियल मॅच स्टार्ट करा. आमचे मेन पंच तरुण डे आणि स्क्वेअरलेग पंच आपण पाहताय अभिनाथजी टेंबे ऑफिशियल पंच आहेत. चला तानाजी सर मॅच स्टार्ट करा. आणि बाकीचे कोणी ग्राउंड मध्ये येऊ नका, कारण की सर्वांचे टी शर्ट तसेच आहेत, त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ शकतं. थोडेसे बाहेर आणि थोडेसे लांब उभे राहा, खाली बसले तर फार चांगलं होईल. पंचांचा निर्णय येतोय. मॅच ऑन. पहिलं षटक तानाजी कडू. पहिला चेंडू अगदी समोर टाकला होता, हरकत करत असताना बाहेर निघाला. पहिला चेंडू डॉट बॉल आहे. टीमचा कॅप्टनने घेतलं पहिलं षटक. P1च्या पहिल्या षटकामध्ये तानाजी कडू पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आर्यन डावकुऱ्या हाताचे फलंदाज आर्यन. स्ट्रान्स पहा किती चांगला आहे, फुटवर्क पहा किती चांगला आहे, परंतु आता फुटवर्क घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील करावा लागणार आहे. टार्गेट 47 धावसंख्येचे 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. बरंच काही आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वार पलटवार हे सर्व काही क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतं. फटका फसला हवेमध्ये, फ्लाइंग स्लिपला चुकी झालीये. सेकंड चान्स देखील इथे बनला होता. टीमचा कॅप्टनला इथून परतावला असतं, डायरेक्ट हिट झाली असती, चेंडू हातामध्ये गॅदर झाला असता. कॅरी करणं फार गरजेचं होतं, लक्ष असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुमचं लक्ष थोडं जरी बाजूला झालं ना तरी देखील इथं दुर्घटना होण्याची शक्यता असते. एक धाव इथून कंप्लीट. दुर्घटना आता बॅटिंग करणाऱ्या टीम साठी होती, कारण टीमचा कॅप्टन डेंजर एंड झोन कडे होता, थोडासा लेझी झाला होता. झेल ड्रॉप झाल्यानंतर रन घ्यायची की नाही या अवस्थेमध्ये थोडासा कमी धावण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी अगदी पाहतो यष्टी रक्षक फक्त फिल्डर कडे पाहत राहिला. चेंडू पकडणं त्यांनी तानाजी कडू यांच्या विरोधामध्ये षटकार आला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं नाना कांबळे यांच्याकडून. ते 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आता लगेच जमा करा. आणि बंड्या या गोलंदाजासाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडनं येणं. बघा किती महत्वपूर्ण एक चेंडू असतो ना. एक झेल सुटली, रनआउटची संधी सुटली, त्यानंतर समीर शिंदेचा षटकार पाहायला मिळाला. यावेळी अगदी सॉफ्ट आणणं, फक्त सेन्सिबल क्रिकेट ड्राईव्ह करत असताना सॉफ्ट आणणं ही ताकद आहे, ही ओळख आहे समीर शिंदेची क्रिकेट मधली. एक संयमी फलंदाज आहे. आक्रमकता त्याची आपल्याला बॅटमधनं पाहायला मिळते, परंतु संयम देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. एक कॅप्टन इनिंग त्याची प्रामुख्याने आपल्याला सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. समीर शिंदे एक शांत कॅप्टन कूल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कित्येकदा आपल्या संघाला आपल्या टीमला त्यानं देखील तारण्याचं काम केलंय. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं चांगलं क्रिकेट तो खेळतो. यावेळी देखील आपण पाहतोय तानाजी कडू त्याच्यावरती आक्रमण केलं, त्यानंतर एक सॉफ्ट हँड सिंगल घेतली, नॉन स्ट्राईक एंड वरती आला. धावफलकावरती पाहायला मिळतात 8. कट केलाय, गलीमधून चेंडूला काढलाय. मोठा चेसे क्षेत्ररक्षकासाठी प्रयत्न चालू आहेत, परंतु प्रयत्न इथे
सर किती धावा असतील? हा आहेत त्या ठिकाणी आमचे ऑल इंडियर्स आहेत. 3 धावा. ओके, 3 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 3 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 11 बनवायचे आहेत त्या 47. चांगली इनिंग साकारत असताना पहिल्या षटकामध्ये तानाजी कडूच्या विरोधामध्ये थोडीशी चपलाई दाखवत असताना, आकलीचा वापर करत असताना खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग साकारतात. समीर शिंदे त्याच्या साथीनं आपण पाहताय. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती देखील हा पुलचा फटका. फुल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 2 षटकार या ठिकाणी समीर शिंदेच्या बाट मधून तानाजी कडूच्या विरोधामध्ये. टीमच्या कॅप्टन वरती आक्रमण केलं, सेनापतीवरती आक्रमण केलं. आता पुढची सेना ऑटोमॅटिक खऱ्या अर्थानं शस्त्र टाकेल, हेच खऱ्या अर्थानं सूत्र माहिती आहेत समीर शिंदेला. आणि त्याने मात्र तानाजी कडूवरती आक्रमण केलं. धाव फलकावरती आपण पाहताय 17 पाठलाग करायचा आहे. 47चा पहिल्या षटकामध्ये आल्या 17. आता इथून कशा प्रकारे स्टार्टरची आखली जाईल, कोणता गोलंदाज वापरला जाईल दुसऱ्या षटकामध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. येणारे 18 बॉल आणि आता 30 धावसंख्येची गरज असेल. सेकंड ओव्हर मध्ये आला शंकर पारधी. बॅटिंग चांगली केली होती. आता गोलंदाजी कशा प्रकारे करेल, कारण की 18 चेंडू 30 धाबा वाचवायचे, प्रति षटक 10च्या सरासरीनं धाबा बनवायचे. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात 17. तानाजी कडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. चांगला चेंडू डिलिव्हर केला. अगदी आपण पाहताय लेफ्ट हँड फलंदाजाच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना शंकर पारधी आपल्याला पाहायला मिळतंय. खरं आता लॉंग लेग मध्ये हा फटका सजवायचा होता, एक्झिक्यूट करायचा होता, परंतु टायमिंग पाहायला मिळालं नाहीये. बॉल वेगाने निघून गेला. डॉट बॉल आला. डॉट बॉल जेवढे येतील तेवढं आता थोडंसं रिलीफ महसूस करेल. पुन्हा एकदा कमी गतीनं फिंगर थोडेसे रोल केले होते. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आतमध्ये आला. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. धावफलकावरती 18 इथून आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते पहिल्या ओव्हरमध्ये, तो समीर शिंदे ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल. संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 47 धावसंख्येचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये 17 आल्यात. कोणताही दबाव, कोणताही मनावरती प्रेशर न घेता, स्वतःवरती प्रेशर न घेता मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतात. एक स्वाभाविक खेळ, एक नॅचरल खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला एक आई एकविरा ब्लास्ट टीम पाहायला मिळते. गत वर्षीची चॅम्पियन टीम कमी गतीनं टाकला होता. फिंगर रोल केले. चांगली गोलंदाजी मिश्रणामध्ये गोलंदाजी केली जाते. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शंकर पारधीची पाहायला मिळते. बॅटिंग देखील चांगली झाली होती. आता गोलंदाजी देखील त्याच पद्धतीची करतोय. कमबॅक हवाय टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, त्या धावांचा आलेख कमी करत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शंकर पारधी. टॉस करायचा होता, फॉलो करायचा होता, पुढे निघून आले होते, परंतु अतिरिक्त चेंडू बाहेरून गेला. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अव्वंतर धाव. फलंदाजाला फॉलो करण्याचं काम केलं, परंतु अतिरिक्त बाहेर न गेला. अगदी आपण पाहायला गेलो तर पडल्यानंतर बाहेर निघाला, म्हणजे लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू यावेळी डिलिव्हर केला. लेफ्ट हँड फलंदाजाच्या विरोधामध्ये ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू आणि राईट हँड फलंदाजांच्या विरोधामध्ये लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू सातत्यानं डिलिव्हर करतोय शंकर पारधी. फुलर लेन फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. सेफ लँडिंग झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट. 2 धाब्यांवरती थांबेल.
2 धाबा कंप्लीट झाला. 2 धाबीने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 21 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच. अजूनही जर इथून पाहायला गेलं ना तर मॅच अगदी बॅलन्स आपल्याला दोन्ही टीम कडे पाहायला मिळतीये. कारण की गोलंदाजी जर पाहायला गेली तर आता गोलंदाजीतली खऱ्या अर्थानं चमक, गोलंदाजीतली ताकद मैदानाच्या आतमध्ये आता एसएस टायगर देखील दाखवतोय. क्लासिकल ड्राईव्ह त्या ठिकाणी सुधीरकडनं चुकी झाली आहे. पडल्यानंतर चेंडू अगदी उडला, हाताला स्पर्श करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ओळख आहे समीर शिंदेची. ड्राईव्ह कव्हर मधून चेंडूला काढला, डीप कव्हरच्या पलीकडे हा चौकार. क्लास, क्रिकेटचा क्लास, क्रिकेट मधील अगदी क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत होती परंतु आज चौकार पाहायला मिळाला. आउटसाइड दी लेग स्टंप. आणखीन एक अवांतर चेंडू पाहायला मिळेल. एक चौकार आल्यानंतर कदाचित थोडस मानसिक दबाव आला असेल गोलंदाजावरती. आता तो दबाव कमी करण्याच्या नादामध्ये आणखीन एक वाईट बॉल टाकला म्हणजे आणखीन दबाव आता गोलंदाजावरती राहील. धावा धावफलकावरती आपण पाहताय 26 धावा धावफलकावरती. चांगली मॅच सर्वांच्या भेटीस आली. सॉफ्ट अँड अगदी एक वेगळ्या स्टाईलनं जणू काही मैदानावरती कसोटी चालू आहे, टेस्ट मॅच. त्याच पद्धतीचा हा फटका होता. पुढे सरकले त्यानंतर अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. धावा धावफलकावरती लागल्यात 27 येणारे 12 चेंडू आणि आता बनवायचे त्या 20 धावा. 12 चेंडू 20चं समीकरण प्रति षटक 10च्या सरासरीनं धावायचं होतं. या षटकामध्ये 10 आल्या. आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये अजूनही 20 बनवायचे आहेत. म्हणजे प्रति षटक आता पुनश्च एकदा 10च्या सरासरीनं धावायचं आहे. जमेची बाजू आहे खऱ्या अर्थानं आई एकविरा ब्लास्ट टीम साठी. विकेट हातामध्ये आहेत. टीमचा कॅप्टन मैदानावरती आहे. परंतु गोलंदाजीसाठी आता तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सुधीर. धावकुऱ्याचा गोलंदाज पार्ट टाइम स्विमर मैदानामध्ये आता वापरण्यात आलाय. तानाजी कडू यांच्याकडून मागच्या मॅच मध्ये सेकंड ओव्हर दिली होती. या मॅच मध्ये तिसऱ्या षटकासाठी त्याला थांबवलं. थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी खऱ्या अर्थानं कॅप्टन आपल्याकडे गोलंदाज भरपूर आहेत परंतु त्याचा योग्य वापर करणं देखील फार गरजेचं असतं. आणि आता मात्र योग्य वापर करत असताना त्यांना योग्य क्रम गोलंदाजांचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्पीडअप करा, स्पीडअप करा. एसएस टायगर टीम स्पीडअप करा. आणखीन आपल्याला मॅच खेळवायचे, 4 मॅचेस आणखी आपल्याला खेळवायचे. त्याच्यामुळं जर पाहायला गेले तर 6 वाजताच कालोख पडतो. त्याच्यामुळं आपल्याला वेळ वाचवायचा आहे. लवकर लवकर मॅचेस कव्हर करा. सुधीर समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय लॉंगॉन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगला फटका होता. समीर शिंदे त्याच्या बॅट मधून आली एक सिंगल धाव. ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन सलामीला आलाय. सलामीची जोड साकली. अजूनही मैदानाच्या आतमध्ये अजूनही एकही विकेट प्राप्त करू शकली नाहीये एसएस टायगर टीम. कारण की गोलंदाजीचा अटॅक, गोलंदाजीचा भरणा या टीम मध्ये जास्ती आहे. ज्यावेळी आपण बाईट घेतली होती निमेश मोहितेची त्याने देखील सांगितलं होतं या टीम मध्ये कमीत कमी 6 प्लेयर जे आमच्या मेन टीम मध्ये खेळतात. आणि अशा परिस्थितीमध्ये अद्यापही एकही विकेट गेली नाही. म्हणजे बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे आई एकविरा ब्लास्ट टीमची. समीर शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम जबरदस्त. ब्लास्टेड, ब्लास्ट करणार का या मॅच मध्ये? स्पीडअप करा. तानाजी कडू आपले भरपूर सारा वेळ घेतला जातोय. आर्यन ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने चॉप करायचा होता. फटका फसला. इथे मात्र चान्स. फेकी 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 कदाचित चुकले का? फेकी चुकीच्या एंडला झाले का? डिफेन्सिव्ह फटका खेळायचा होता. ज्या प्रकारे समीरनं डिफेन्सिव्ह फटका खेळला होता त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता. समोर लेफ्ट हँड गोलंदाज आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर अँगल क्रिएट होतोय. एक चॅनल मध्ये एक सीन मध्ये गोलंदाजी करतोय. त्याच्याकडे अचूकता आहे, व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. आणि त्याच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं हा चॉप करण्याचा प्रयत्न थोडासा अंगलोट आला होता परंतु फेकी चुकीच्या एंडला झाली. नाहीतर इथे विकेट आपल्याला पाहायला देखील मिळाली असती.
कमी गतीनं पाडल स्वीप केलाय, त्या ठिकाणी शंकर पादी पाहायला मिळतोय. एकच धाव. तीन चेंडू आतापर्यंत धाबा आता बनवायच्या आहेत त्या 17 धाबा. येणारे आता चेंडू शिल्लक आहेत ते तुमच्याकडे 9 चेंडूंमध्ये 17चं समीकरण. हे इक्वेशन माहित. स्पीडअप सातत्यानं सांगितलं जात आहे. 9 चेंडू 17चं आव्हान. पुढे सरसावून हा फटका सजवलाय, फसलाय की काय, परंतु चेंडू जाईल ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूनं. लॉंग ऑफ सीमारेषा पार. मच निडेड हा फटका. षटकार गरज होती या षटकाराची, आवश्यकता होती या षटकाराची. थोडस प्रेशर झालं होतं 3 चेंडूंमध्ये, ते आता रिलीज करत असताना हा षटकार आलाय. 17 हव्या होत्या, 6 आता मायनस केल्या जातील. येणारे 8 चेंडू इक्वेशन 11 धावसंख्येचं. 8 चेंडू 11चं इक्वेशन. समजदारीचं क्रिकेट. पुन्हा एकदा पुढे सरसावून हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडलीय जेल. मग कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये ट्विस्ट. आर्यन बॅक टू द डग आउट. बघा बरेचसे मान्यवर या स्पर्धेचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने एन्जॉय करतायत. फटका हा देखील फसलाय. चान्स इथे देखील बनलाय. इथे सेकंड अटॅम्प मध्ये उवाडा जेल. ही कॅच नाहीये तर मॅच आहे. इथे आपण पाहताय सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केलाय. एक षटकाराला नाराजगी व्यक्त करतोय या ठिकाणी सुधीर. त्याला माहिती आहे सगळं काही माझ्या बाजूने चालू असताना तो एक षटकार बरंच काही सांगून गेलाय. आता समीकरण उरलं. येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत. 11 धावा. 6 चेंडू 11चं समीकरण. चला स्पीडअप करा. फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. समीर शिंदे अजूनही मैदानावरती आहे, विसरून जमणार नाहीये. राहिलजी शेख, अजयजी पाल या मॅचचा आनंद घेतात, या मॅचला एन्जॉय देखील करतायत. ते देखील आज गावाच्या प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतात. फार चांगला खेळ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परी 11 टीमचे पुरस्कर्ते देखील आपण पाहताय. अजय पाल आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळी गुणगे टीम खऱ्या अर्थानं मैदानामध्ये उतरते ना, त्यावेळी अजय पाल यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. सातत्यानं आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतंय. याच मैदानावरती त्यांच्या माध्यमातून रजनी स्पर्धा देखील होताना आपल्याला पाहायला मिळतीये. डेची स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. आता ज्या क्षेत्ररक्षकांना प्रणव जंगम यांनी जे झेल घेतलं त्यासाठी टीमचे पुरस्कर्ते स्वप्नीलजी पवार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. ओनर टीमचे ओनर खुश असतील कारण की मॅच फसली होती. 2 विकेट आल्या. आर्यनची विकेट, त्यानंतर लगेच बॅक टू बॅक आणखीन एक विकेट पाहायला मिळाली. आता 6 चेंडू 11चं समीकरण. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणाकडे सोपवली आहे? साहिल मोरे. 6 चेंडू 11चं समीकरण. समोर आपण पाहतो टीमचा कॅप्टन आहे समीर शिंदे. पहिला चेंडू जोरकास अपील करायचा आणि पंच सांगतात इट्स आउट. मॅच मध्ये कमबॅक. पहिल्या चेंडूवरती हास टू द डिपार्ट. लेग बिफोरच्या साह्यानं फलंदाज बाद झालाय. समीर शिंदे टीमचा कॅप्टन परतलाय. नाराज आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज टीमचे ओनर स्वप्नील पवार यांच्याकडून. आता टीमचे ओनर खुश असतील. टीमच्या कॅप्टनला परतवलाय साहिल मोरे. आता इथून थोडस खऱ्या अर्थानं प्रेशर कमी झाला असेल.
समीर शिंदे मैदानामध्ये होता, थोडंसं प्रेशर होतं, कमी गतीने टाकला होता, हा अगदी पाहतोय पुढ्यामध्ये टाकला होता, अगदी डबल माइंड झाले होते त्या ठिकाणी समीर शिंदे. मोठा फटका खेचायचा की सिंगल डबलला प्राधान्य द्यायचा, अगदी गॅपमध्ये खेळायचा आणि त्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी अगदी बाद देखील झालेत. आता इथून आपण पाहताय 5 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये आता कोणता फलंदाज येईल या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतता पाहायला मिळेल. ही मॅच शेवटपर्यंत घेऊन जाईल हे सर्व काही आता येणाऱ्या फलंदाजावरती इथून डिपेंड असणार आहे. येणारे 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. ही बॅटिंग करणारी जी फलंदाज आहेत दोन्ही बंड्या आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय कोल्या यांनी जर का ही मॅच विजयी केली ना तर वन लाईफ ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि गोलंदाजाच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज विशालजी पवार यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी. 5 चेंडू 11चं इक्वेशन. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट फटका चांगला आहे, दमदार आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर चांगले झालेत, परंतु इथून आपण पाहताय 2 धावा या वाचवू शकत नाहीये. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2च धावा इथून पाहायला मिळेल. एफर्ट्स पहा क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला SS टायगर या टीम कडनं प्रणव जंगम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगले फिल्डिंग आणि चांगली फिल्डिंगची व्यूहरचना खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात 38. येणारे आता 4 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. तानाजी कडू भरपूर वेळ घेतला जातोय, आपल्याला आयोजक या ठिकाणी पॅनलाइज करतील याची देखील आता नोंद घ्या. 4 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 9 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा. सातत्यानं सांगितलं जात आहे मॅच क्रुशियल आहे, आम्हाला देखील माहिती आहे, परंतु वेळ देखील आपल्याकडे कमी आहे, हे विसरून जमणार नाही. 4 मॅचेस अजून आपल्याला इथून कव्हर करायचे आहेत. फुलटॉस त्याच्यावरती आलाय हा नवसंजीवनी निर्माण करणारा, या मॅच मध्ये युटर्न करणारा फलंदाज. कोल्याच्या बाट मधून षटकार. अगदी विराट कोहली स्टाईल हा फटका मारलाय. षटकार. अगदी आपण पाहताय 4 चेंडू 9 ची गरज होती, या 7 ऍड करा. आता येणारे 4 चेंडू 2 धावसंख्येची गरज. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अजून मॅच संपली नाहीये. येणारे 4 चेंडू 2 धावसंख्येची गरज. नेक्स्ट बॉल फ्रीटचा बॉल ऑन साइडला. गॅप मोठी आहे, सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थांबवलंय. दुसरी धाव हवी आहे कोल्याला, त्याने इथे बंड्याला आउट केलंय. कोल्या बंड्याची ही जोडी, परंतु मॅचला अगदी जवळ आणून ठेवलाय. 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज. मॅच जर का बरोबरी सुटली तर दोन्ही टीमला समान गुण दिले जातील. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा साहिल मोरे चुकी केले त्याने मैदानामध्ये. 4 चेंडू 9 धावसंख्येची गरज असताना नो बॉल टाकला, त्याच्यावरती षटकार आला. चला स्पीडअप करा. 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 1 धाव. तीन बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. अंगावरती शहार आणणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला पाठवलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय जबरदस्त फटका, काय जबरदस्त फिनिश. चौकाराने इथं मॅच फिनिश केली आहे. 4 धावा आल्या, मॅच जिंकली आहे. आई एकविरा ब्लास्ट केलाय शेवटच्या चेंडूवरती. कोल्या या फलंदाजानं आपल्या टीमला विजय करून दिलाय. जुने बॉल घेऊन या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याच्या अगोदर आपण देणार आहेत